नमस्कार, मी अभिजित देशमुख जिल्हा वार्तामध्ये आपलं स्वागत करतो। जिल्हा वार्ताच्या माध्यमातून गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या परिसरात नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत चर्चा करतो। आज देखील अशाच काही मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत। गेल्या काही महिन्यांपासून कल्याण डोंबिवलीमध्ये रखडलेल्या विकास कामांसह 65 इमारतींवरील कारवाई, त्याचप्रमाणे 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका हे मुद्दे चर्चेत आहेत। या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेशजी म्हात्रे आपल्यासोबत आहेत। दीपेशजी म्हात्रे हे गेल्या 3 टर्म नगरसेवक होते। त्यांनी 2दा स्थायी समिती सभापती पद देखील भूषवलेलं आहे। ते आतापर्यंत 2 वेळा विधानसभा निवडणुकीला देखील सामोरे गेलेले आहेत। एकंदरीतच गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या 65 इमारतींच्या मुद्द्यावर दीपेश म्हात्रे आक्रमक राहिलेले आहेत। रहिवाशांच्या बाजूने त्यांनी याआधी देखील अनेक आंदोलनं केली, त्याचप्रमाणे सरकारच्या शिष्टमंडळासोबत देखील त्यांनी या संदर्भात भेटी घेतलेल्या आहेत। दीपेशजी, आपलं जिल्हा वार्तामध्ये स्वागत आहे। जय महाराष्ट्र। एकंदरीतच गेल्या काही महिन्यांपासून ह्या 65 इमारतींमधील जे रहिवासी आहेत त्यांच्या घरांचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलेला आहे। न्यायालयाने आदेश दिले त्या इमारती तोडण्यासंदर्भात, मात्र जे याचिकाकर्ते जे संदीप पाटील होते यांचं त्या दिवशी जेव्हा आम्ही त्यांच्याशी बोललो तेव्हा त्यांचं एक होतं की त्यांचा एक उद्देश होता की या इमारतींवर कारवाई तर होणारच आहे, मात्र या इमारती म्हणजे उभा करण्यामागे जे कारणीभूत आहेत त्यांच्यावर अद्यापही काही कारवाई झाल्याचं दिसत नाही। पहिले तर मी जिल्हा वार्ता चॅनलचे खूप खूप आभार मानतो की गेल्या काही महिन्यापासून आपण ज्वलंत विषयांवरती जनतेची बाजू मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करताय। मी त्याबद्दल आपले खूप खूप आभार मानतो। संदीप पाटीलशी त्या दिवशी आपण चर्चा केली, मी तो इंटरव्ह्यू पूर्ण पाहिला। 65 इमारतींच्या पहिल्या दिवसापासून, ज्या दिवसापासून या बिल्डिंग्सवर कारवाई होण्याची सुरुवात झाली त्या दिवशीपासून या इमारतींच्या रहिवाशांच्या बाजूने विशेषतः आम्ही उभं राहण्याचं काम केलं। सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिके क्षेत्रामध्ये या 65 इमारती सोडून अनधिकृत बांधकामच नाही, जणू असं चित्र निर्माण केलं जात आहे। 65 इमारती सोडून अनेक अनधिकृत बांधकामं आत्ता देखील या महापालिकेमध्ये आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून ती सातत्याने सुरूच आहेत। 65 इमारतींचा विषय महत्त्वाचा का आहे? कारण मी वैयक्तिक तरी आणि माझ्या पक्षाकडून मी आपल्याला ठामपणे सांगू शकतो की अनधिकृत बांधकामांच्या पाठीशी किंवा अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालण्याचं माझ्याकडनं किंवा माझ्या पक्षाकडनं कधीही काम होणार नाही। महत्त्वाचा विषय असा आहे, या 65 इमारती अनधिकृत जरी असल्या तरी याच्यात मूळ मुद्दा असा आहे की याच्यात लोकांची फसवणूक झालेली आहे। लोकांची फसवणूक म्हणजे काय? रेराचे डॉक्युमेंट्स दाखवले, रेराचे डॉक्युमेंट्स दाखवून प्लॅन सँक्शन दाखवलं, प्लॅन सँक्शन दाखवून लोन्स काढले, लोन्स काढून सर्वसामान्य माणसाला या गोष्टींमध्ये एक लिमिट पर्यंत माहिती असते। या बिल्डिंग्स अनधिकृत आहेत का नाही आज मोठी शंका होती। त्यानंतर लोकांनी त्याच्यामध्ये घरं घेतली आणि आज जवळजवळ 3,500 फ्लॅट या 65 इमारतीमध्ये आहेत। त्याच्यामध्ये जवळजवळ 10,000 रहिवासी आज राहत आहेत। प्रत्येक माणसाची एक इंडिव्हिज्युअल स्टोरी आहे। तुम्ही प्रत्येक माणसाच्या, मला वाटतं मागच्या आठवड्यामध्ये तुम्ही जेव्हा ते इंटरव्ह्यू केले, तुम्ही काही लोकांच्या घरी देखील गेला। प्रत्येक माणसाची एक इंडिव्हिज्युअल इमोशनल स्टोरी आहे की मी माझ्या घरासाठी पूर्ण आयुष्याची पुंजी लावली, मी कसे माझे दागिने विकले, मी कसं घर घेतलं। लोकांनी आपल्या हातावरचं पोटाला चिमटा घेऊन हे घर घेतलेलं आहे, म्हणून त्यांच्याही भावना या घरांशी जोडलेल्या आहेत। आणि या जेव्हा लोक माझ्याकडे ही आली आणि विशेषतः उद्धव ठाकरे साहेबांकडे ही लोक गेली, त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की या लोकांच्या पाठीशी आपण उभं राहायला पाहिजे। राजकारणी म्हणून बाकीचे सगळे आपल्या गोष्टी बाजूला ठेवून या लोकांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। मग शासकीय स्तरावर असेल, KDMC स्तरावर असेल किंवा न्यायालयाच्या स्तरावर असेल, या सगळ्याच ठिकाणी या 65 इमारतीच्या लोकांसाठी आम्ही लढा देतोय। आणि हा लढा विशेषतः काही एका दिवसाचा नाही आहे। या लढ्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी, बरेचसे कंगोरे आहेत की ज्या गोष्टींना आपण सिरियसली घेतलं गरजेचं आहे। मी आता कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक लावली होती, त्या बैठकीला मी उपस्थित होतो। त्या बैठकीमध्ये मी त्या बिल्डिंग्समध्ये जवळजवळ 50 बिल्डिंगच्या OC प्रेझेंट केल्या होत्या। या सगळ्या प्रेझेंट केलेल्या OC नकली आहेत। या OC कशासाठी बनवल्या गेल्या? या OC बनवल्या गेल्या की बँकमध्ये जे लोन सँक्शन झालंय त्याचं पूर्ण डिस्बर्समेंट व्हावं, याच्यासाठी या OC तयार केल्या। त्याच्यात KDMCच्या आत्ताच्या आणि तत्कालीन अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या आहेत। आता KDMCच्या आयुक्तांना आदेश दिलेले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी याच्यावर गुन्हे दाखल करा। मला एवढं ऍक्च्युअली जेव्हापासून हे प्रकरण सुरू झालंय तुम्ही हा मुद्दा लावून धरलाय की इमारतींवर कारवाई झाली नाही पाहिजे, मात्र याचा जो जबाबदार आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे।
अनेकदा काही गुन्हे देखील मध्यंतरी दाखल झाले होते, काही एक दोन जणांना अटक देखील झाली, एक समिती देखील स्थापन करण्यात आली होती, मात्र या प्रकरणाचं पुढे काहीच झालेलं नाही. समितीने कुठलाही अहवाल दिलेला नाही. मी काल तोही मुद्दा तिथे मांडला की जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्यात आली होती. त्या समितीचा कुठलाही अहवाल अजूनपर्यंत समोर आलेला नाही. महत्वाचा विषय असा आहे ना की लोकांना न्याय कसा मिळेल. अनधिकृत बिल्डिंग्स आपण ज्या विषयावरती चर्चा करतोय, यातल्या ज्या इमारती आहेत ना, या इमारतींमध्ये जे राहणारे रहिवासी आहेत यांच्यावरती जो अन्याय झालाय त्याला कशी वाचा फुटेल. कारवाई आपण त्यांच्यावरच करतोय. आता तुम्ही मगाशी केसचा उल्लेख केला की गुन्हा दाखल झालाय, पण आपण गुन्हा दाखल होऊन एखाद्या बिल्डरला अटक झाली अशी बातमी ऐकली का? नाही. म्हणजे ते अटक होतात, संध्याकाळी बाहेर येतात आणि परत त्या लोकांना धमकी द्यायला चालू करतात की तुम्ही परत पोलीस स्टेशनला गेले तर तुम्हाला हातपाय तोडून टाकू. मला असं वाटतं भीतीचं वातावरण या 65 इमारतींमध्ये आहे. लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पण मी लोकांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की कोणालाही घाबरण्याची गरज नाही. शिवसेना पक्ष आणि मी वैयक्तिकरित्या देखील या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. बघा, मी विरोधी पक्षात असताना देखील मला मंत्रालयात मीटिंगसाठी बोलवलं गेलं. मी गेलो मीटिंगला आणि चर्चा केल्या. यातून लोकांना मार्ग मिळण्यासाठी ही चर्चा आहे, लोकांना न्याय मिळण्यासाठी ही चर्चा आहे. आणि लोकांना लोक एक हरवल्यासारखे इकडे तिकडे सैरावैरा फिरतायत आणि या लोकांना कोण न्याय देईल अशी अपेक्षा आहे. म्हणून मला असं वाटतं की प्रशासनाने देखील सहानुभूतीपूर्वक विचार करून या इमारतीतील रहिवाशांवरती कारवाई करू नये. एकंदरीतच तुम्ही वारंवार या संदर्भात सरकारच्या शिष्टमंडळांना भेटताय. तुम्ही उपमुख्यमंत्र्यांशी भेटला. जेव्हा आझाद मैदानात उपोषण सुरू होतं त्यावेळेला देखील मंत्री जे सामंत सर आहेत त्यांच्याशी तुमची काही चर्चा झाली. 25 फेब्रुवारी रोजी एक मार्गदर्शक सूचना शासनाकडून सरकारकडून जारी करण्यात आली होती. त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. याच दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली होती. त्या समितीची पुढे काही हालचाल नाही. म्हणजे एकंदरीत ह्या नोटीस दिल्यापासून ते आतापर्यंत जर आपण पाहिलं तर ही बिल्डिंग, ह्या इमारती उभे राहण्यासाठी जे जबाबदार आहेत ते मात्र मोकळे फिरतात. मात्र ज्यांनी आपली आयुष्याची कमाई घेऊन तो फ्लॅट घेतलाय त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. एकंदरीतच आता जिल्हा प्रमुख म्हणून, एक डोंबिवलीकर म्हणून दीपेशजी म्हात्रे यांची भूमिका काय असणार? आमची भूमिका खूप स्पष्ट आणि खूप ओपन आहे. आमची भूमिका एकच आहे की या लोकांवरती कारवाई होता कामा नये आणि या कारवाईच्या मागे जे कोणी लोक आहेत, मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं की या 65 इमारती सोडून जणू काही कल्याण डोंबिवलीत एकही अनधिकृत बांधकाम नाही अशी चर्चा काही ठिकाणी होते. प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि या लोकांची फसवणूक झाली म्हणून ही केस त्या पद्धतीने लढली पाहिजे. अनधिकृत बांधकाम तर आहेतच, पण या लोकांची फसवणूक झाली. 420 याच्यामध्ये रेराला देखील पार्टी केलं पाहिजे. रेराने डॉक्युमेंट्स कसे काय दिले, महापालिकेला देखील पार्टी केलं पाहिजे. महापालिकेने सीसीओसी आहे महापालिका अधिकाऱ्यांचे काही इन्व्हॉल्वमेंट वाटतं तुम्हाला? मी तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये मोठं रॅकेट आहे. म्हणजे नुसते महापालिकेच्याच अधिकारी नाही, याच्यामध्ये महसूल अधिकारी, याच्यामध्ये महापालिकेचे अधिकारी, याच्यामध्ये प्रशासनातले काही अधिकारी, रजिस्ट्रेशन करणारी लोक, हे मोठं एक सिंडिकेट आहे. आणि मी तुम्हाला सांगतो बघा, हे सिंडिकेट लवकरच उद्ध्वस्त होईल. याच्या मागे मी मागावर आहे. या 65 इमारती हे हिमालयाचं टोक आहे, पण त्याच्या खाली खूप मोठा पर्वत आहे. हे जेव्हा ही सगळी बाहेर येईल तेव्हा लोकांना कळेल की अशी फसवणूक फक्त 65 नाही, हजारो लोकांची डोंबिवलीमध्ये झालेली आहे. आपल्याला वाटत असेल की 2000-3000 फ्लॅट्स आहेत, पण असे खोटे रजिस्ट्रेशन करून, फ्लॅट रजिस्ट्रेशन करून दिलेल्याची संख्या माझ्या माहितीप्रमाणे 10,000 फ्लॅट आहे डोंबिवलीमध्ये नुसती. आणि डोंबिवलीने 27 गाव. पण या लोकांना नेस्तनाबूत केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, कारण सर्वसामान्य माणसांची फसवणूक करून पैशाची लूट या लोकांनी केलेली आहे. एकंदरीतच हा आपला 65 इमारतींच्या बाबत आता आपण त्या मुद्द्यावर चर्चा केली. तुमची भूमिका देखील तुम्ही मांडलीत. याच 65 इमारतींप्रमाणे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात जे 27 गावं पुन्हा समाविष्ट करण्यात आले. आपण पाहिलं तर या 27 गावांबाबत शासनाच्या धरसोड वृत्तीमुळे आजही 27 गावांचा विकास कुठेतरी खुंटलेला दिसतोय. त्यातच आता काही महिन्यांवर निवडणूक आहेत. संघर्ष समिती पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. आता त्या संघर्ष समितीत देखील फूट पडली आहे. मात्र दोन्ही समित्यांची मागणी तीच आहे की आम्हाला 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका हवी आहे. आता या निर्णयाविरोधात संदीप पाटील याचिका करते, त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे की आम्हाला 27 गावही नगरपालिकेतच राहिली पाहिजेत. एकंदरीत ठाकरे म्हणजे
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका काय असणार आहे? आमची भूमिका खूप ठाम आणि स्पष्ट आहे. आपण जर 27 गावांचा इतिहास बघितला तर वारंवार या गावं बाहेर शासनाच्या धोरणाप्रमाणे ही गावं बाहेर आत होत राहिली. पण याच्या मागचा पॉलिटिकल अजेंडा कोणी समजून घेतलेला नाही आजपर्यंतचा. याच्या मागचा पॉलिटिकल अजेंडा खूप महत्वाचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला 27 गावांची जी वस्तुस्थिती आहे ती कळेल. प्रत्येक राजकारण्याने आपल्याला फायदा होईल किंवा आपल्याला सोयीस्कर पडेल तेव्हा ही 27 गाव बाहेर काढली आणि ज्या राजकारण्यांना वाटलं की आपल्याला सोयीस्कर ही गावात घेतल्यानंतर होतील त्या राजकारण्यांनी या गावांना आत घेतलं. पण त्या 27 गावामध्ये राहणाऱ्या नागरिकांचा कोणीही विचार केलेला नाही. कुठल्याही राजकीय पक्षाने आजपर्यंत 27 गावात राहणाऱ्या भूमिपुत्र असतील, तिथले रहिवासी असतील किंवा इतर परप्रांतीय देखील असतील, या लोकांना सुखसुविधा मिळत आहेत की नाही याचा कधीही विचार केलेला नाही. मी स्थायी समितीचा सभापती झाल्यानंतर इथे अमृत योजना आपण 27 गावामध्ये राबवली आणि ती अमृत योजना आज सरकारी निधी अभावी थकलेली आहे, थांबलेली आहे आणि अमृत योजना पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना त्याच्यामध्ये सरकारचा निधी नसल्यामुळे ती पूर्ण होऊ शकत नाही. पण आज आपण बघितलं 27 गावाच्या लोकांना बाहेर जावं असं का वाटतं याचा कुणी कधी अभ्यास करत नाही. 27 गावामध्ये आज 10 वर्ष झाली महापालिकेत येऊन ना त्या लोकांना धड रस्ते मिळाले, ना पाण्याची व्यवस्था मिळाली, ना त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर मिळालं. त्यांना फक्त 2च गोष्टी मिळाल्या, एक तर ट्रॅफिक आणि एक तर त्यांचे हाल अपेष्टा. मला एवढंच म्हणायचं आहे की या 27 गावामध्ये राहणाऱ्या लोकांना अशी परकीय वागणूक का दिली जाते हा महत्वाचा मुद्दा आहे. जर या भागामध्ये विकास झाला असता, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने बघा ही गावं जेव्हा आत घेतली तेव्हा सरकारने महापालिकेला सांगितलं होतं की गावं समाविष्ट केल्यानंतर एक विशेष पॅकेज या गावांसाठी म्हणजे आर्थिक मदत एक गावांसाठी दिली जाईल, एक 500 कोटी 600 कोटीची मदत, जेणेकरून या गावामध्ये पाणी योजना असेल, रस्त्याचे प्रश्न असेल ते सुटतील. परंतु या गावांमध्ये कुठल्याही योजना राबवल्या गेल्या नाही, शासनाकडनं निधी आला नाही आणि आज तुम्ही बघितलं त्याच्या 27 गावामध्ये परिस्थिती इतकी वाईट आहे की तुम्हाला रोड, तुम्हाला पाण्याची योजना, गटर, तुम्हाला ड्रेनेज सिस्टीम हे काहीच नाही लोकांना मिळत आहे. फक्त लोकांनी टॅक्स भरायचा. लोक मग टॅक्स तरी का भरतील आणि महापालिकेत राहण्यासाठी का उत्सुक राहतील? म्हणून लोकांना जोपर्यंत तुम्ही सुविधा देत नाही आणि माझी भूमिका ठाम आहे 27 गावं ही बाहेर गेली पाहिजे, यांना वेगळी नगर परिषद किंवा वेगळी महापालिका करून यांचं पुनर्वसन केलं पाहिजे. संघर्ष समितीसोबत तुम्ही असणार? हो, म्हणजे जी पूर्वीची नकली संघर्ष समिती होती ना ती बिल्डर धार्जिनी संघर्ष समिती होती. त्या संघर्ष समितीमध्ये जी लोक होती ती स्वतःच्या स्वार्थासाठी, आज तुम्ही बघत असाल ते कुठल्या पक्षात गेलेत, ते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी 27 गोवातल्या लोकांचा वापर केला. आताची जी संघर्ष समिती आहे त्याचा उद्देश खूप स्पष्ट आहे की संघर्ष समितीचा उद्देश आहे की 27 गावांचा विकास व्हावा, यांना वेगळी स्वतंत्र नगर परिषद मिळावी आणि त्याच्यासाठी माझाही प्रयत्न सुरू आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार आहे. दीपेश, आपण जर बघाल तर ह्या 27 गावांमध्ये म्हणजे आता कल्याण डोंबिवली शहर ही जवळपास भरलेली आहेत, तर जे पण काही नवीन कन्स्ट्रक्शन येतात ती या 27 गावांमध्ये येतात. तर एकंदरीत असाही दबका आवाजात एक सूर उमटतोय की ह्या बिल्डर्सच्या प्रेशरमुळे ही 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याची मागणी केली जाते. नाही, बिल्डर्सच्या प्रेशरसाठी असं मी म्हणणार नाही. लोकांचा रेटा खूप मोठा आहे, भूमिपुत्रांचा रेटा खूप मोठा आहे ही गावं बाहेर काढण्यासाठी. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये त्यांना विकास त्यांचा नाही झाला हे तर स्पष्टच आहे ना, हे सगळ्यांना कळतं. पण काही बिल्डर आहेत त्यांना वाटतं की महापालिकेत राहिलं पाहिजे, कारण त्यांना माहिती आहे त्यांना रस्ते बनवावे लागणार नाही, त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करावा लागणार नाही, तो महापालिकाच करेल. म्हणून त्यांच्या फायद्यासाठी त्यांना महापालिका हवी आहे, सर्वसामान्य नागरिकांच्या फायद्यासाठी नको आहे. आज कल्याण डोंबिवली 27 गावामध्ये जर एखादा माणूस असेल, तुम्ही एवढी वर्ष झाली गावं आहेत, जर एखादा पेशंट असेल त्याला वाटलं हॉस्पिटलला जावं तर त्याला शास्त्रीनगरला यावं लागतं. 27 गावामध्ये आरोग्याची सेवा सुविधा नाही, प्रायव्हेट हॉस्पिटलशिवाय पर्याय नाही. तुम्हाला कल्याणमध्ये रुक्मिणीबाईला जावं लागतं. तुम्हाला मला सांगा त्या 27 गावांना आपण दिलंय काय की त्यांना आपण आपल्याकडे ठेवण्यासाठी किंवा आपल्याकडे राहावी म्हणून आपण जे प्रयत्न करतोय, जर त्यांना काही आपण पुरवलं असतं, काही दिलं असतं तर ती गावं बाहेर जायची मागणीच केली नसती. तुम्ही भरमसाठ त्यांना टॅक्स देणार, भरमसाठ टॅक्स लावणार आणि मग सांगणार की नाही आम्ही सुखसुविधा देऊ शकणार नाही, आमच्याकडे पैसे नाही. म्हणून माझी तर शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी 27 गाव बाहेर गेली पाहिजे. एकंदरीतच या 27 गावांबाबत देखील आपण आपली भूमिका स्पष्ट केली. दीपेशजी, तुम्ही 3 टर्म नगरसेवक होतात, तुम्ही स्थायी समिती सभापती पद देखील भूषवलं, तुम्ही डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून
विधानसभेला देखील सामोरे गेला. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही एक तरुण नेतृत्व आहात कल्याण डोंबिवली शहराचं. या कल्याण डोंबिवली शहरामध्ये जर आपण विकास कामं बघितली तर विकास कामं सुरू आहेत हे मान्यच करावं लागेल, मात्र त्यात कुठलंही नियोजन सध्या दिसून येत नाहीये. एकंदरीत या सर्व परिस्थितीमुळे जिथे बहाल तिकडे वाहतूक कोंडी आहे. कॉन्क्रिटीकरण करणार असल्याचा दावा केला जातोय, मात्र सध्या तरी खड्ड्यांमधूनच लोकांना जावं लागतंय. सत्ताधारी आंदोलन करतायत, तुम्ही आंदोलन करतायत, तरी प्रशासन ढिम्म आहे. म्हणजे कुठेतरी लोकप्रतिनिधीचा अंकुश राहिला नाही का प्रशासनावर? नाही, आता सगळ्यात मोठा महत्वाचा मुद्दा आहे की 5 वर्ष झाली महापालिकेची निवडणूक झालेली नाही, म्हणून नगरसेवक या महापालिकेमध्ये नाही आहेत. नगरसेवक नसताना पूर्णपणे राज्य सरकारचा अंकुश महापालिकेवर असतो आणि महापालिकेवरती राज्य सरकारचा अंकुश असल्यानंतर महापालिकेमध्ये कामं करणं सोपं होतं, असं काही राजकारण्यांच्या दबक्या आवाजात चर्चा असते. पण तुम्ही आज जर बघाल तर जी अवस्था नगरसेवक असताना होती तीच अवस्था प्रशासक असताना देखील आहे. याचा अर्थ काय आहे की याचा अर्थ की लोकांना वाटत होतं की अरे नगरसेवक काय कामच नाही करत, प्रशासन काम करत नाही. कल्याण डोंबिवलीचा तुम्हाला इतिहास सांगतो, खूप मजेशीर आहे. लोकांना हे कदाचित सर्वसामान्य माणसांना कळण्यापेक्षा वावगा आहे, पण मी सांगितल्यानंतर त्यांना कळेल. 14 पासून आज 2025 आहे. एकही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा आयुक्त त्यांनी त्याचा कार्यकाळ या महापालिकेत पूर्ण केला नाही. याचं कारण काय? एक आयुक्त येतो, तो परत 1 वर्ष इथे राहतो आणि मग तो निघून जातो. मला सांगा, तुम्ही एखाद्या संस्थेमध्ये किंवा एखाद्या एजन्सीमध्ये काम करता तर आपल्याला तिथे सेट व्हायला 2-4 महिने जातात, समजून घ्यायला 2-4 महिने जातात. तो आयुक्त येतो, तो 6 महिने तर समजून घ्यायलाच घेतो. 6 महिन्यात त्याला काम करायची जेव्हा तो सुरुवात करतो तो निघून जातो. जे राजकीय दबावामुळे होतं असं वाटतं. म्हणजे याच्यावर मला असं वाटतं की माझं काम नाही केलं की आयुक्ताची बदली करून टाका. या महापालिकेमध्ये 14 पासून आजपर्यंत 8 आयुक्त आले. 10 वर्षामध्ये 8 आयुक्त. मला वाटतं ही एकमेव महापालिका अशी असेल की या महापालिकेमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये 8 आयुक्तांच्या बदल्या झाल्या. ते IAS असतील, प्रमोटेड IAS असतील, सगळे होते. पण 1 वर्षाच्या जास्ती, 1 ते 1.5 वर्षाच्या जास्ती कुठला आयुक्त या महापालिकेत टिकला नाही. तर कसं तुम्ही या महापालिकेत, म्हणजे राजकीय तुमची कामं केली नाही म्हणून त्याची बदली करून टाकायची. चांगले आयुक्त या महापालिकेमध्ये होते. वेला रसू सारखे चांगले आयुक्त या महापालिकेत होते. रवींद्रन सारखे चांगले आयुक्त होते. त्यानंतर आमच्या इंदुराणी जाखड होत्या, त्या चांगले. सूर्यवंशी साहेब होते, आमचे भाऊसाहेब दांगडे होते. हे चांगले आयुक्त होते, पण त्यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण करण्याच्या आधीच त्यांची बदली करून टाकली, जेणेकरून ते कामच करू नये. म्हणजे ह्या पॉलिटिकल वॉरमध्ये शहर भागात पॉलिटिकल वॉर तुम्ही सत्तेत असताना जवळून बघितलं? तुम्ही तर बघितलंय मी किती वेळा बाईट देत होतो आणि काय काय करत होतो. पॉलिटिकल वॉरमुळे या भागाचा विकास जो आहे तो रखडलेला आहे. मला तर तुम्हाला सांगायचं आहे की एखादा आयुक्त इथे आल्यानंतर जेन्युइनली त्याला 2 ते 2.5 वर्ष काम करून दिलं पाहिजे, तरच तो काम करू शकेल. आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की आता तर अशी परिस्थिती आहे की मग 6-6 महिन्यात आयुक्त बदलतील. म्हणजे आता तर परिस्थिती अशी आहे की मागे इंदुराणी मॅडम होत्या, त्यांना 1 वर्ष कुठे कंप्लीट होत होतं, त्या गेल्या. आता हे आले, आता गोयल साहेब पण इलेक्शन नंतर जातील अशी चर्चा आहे. पण मला असं वाटतं की एखाद्या आयुक्ताला तुम्ही वेळ दिला पाहिजे. ते IAS ऑफिसर आहेत, त्यांना समजून घेऊन त्यांना काम करण्यासाठी तुम्ही वेळच देणार नसाल तर मग राजकीय इच्छाशक्ती कुठे आहे? या शहराच्या लोक जबाबदार आहेत या सगळ्याला. तुम्हाला वाटत असेल दीपेश असा का म्हणतोय की लोक जबाबदार, मी लोकांनाच जबाबदार मानेन. तुम्ही त्याच राजकारण्यांना, त्याच लोकांना वारंवार निवडून दिलं. तुम्हाला फक्त त्यांनी गरबे, दांडिया, त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी केल्या, लाडकी बहीणचे पैसे मिळाले की लोक मतदान करतात अशी त्यांची धारणा झाली. म्हणून त्यांचा फोकस विकास कामावरून फ्री बीस वाटण्याकडे जास्ती फोकस आहे. म्हणजे फुकट लोकांना काय काय देता येईल जेणेकरून आम्हाला निवडून येता येईल पुढे. म्हणजे त्यांनी फुकट द्यायचं आणि आम्ही निवडून द्यायचं. विकास कामं होत राहतील. विकास कामं झाली नाही झाली कोणाला फरक पडत नाही. तुम्ही बघा जशा पद्धतीने डोंबिवलीमध्ये विकास होतोय किंवा कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये विकास होतोय, याला जबाबदारी इथली लोकच आहेत. म्हणजे मी तर लोकांनाच जबाबदार ठरवेल. का तुम्ही ज्या ज्या लोकांना निवडून दिलं, तुम्ही आता बघा गेल्या 15 वर्षापासून आपण एकच विषयावर चर्चा करतो. दर पावसाळा आला की खड्ड्यांवर चर्चा असते. गटर आणि पाणी. खड्डे म्हणजे खड्डे काय रॉकेट सायन्स आहे का?
माझा मोठागाव मानकुली ब्रिज बघा, 2.5 वर्ष झाली, आज मोठागाव मानकुली ब्रिजवर एकही खड्डा पडलेला नाही, एकही नाही. तोही डांबरी आहे. जो मोठागाव मानकुली ब्रिजचा वरचा सरफेस आहे पूर्ण डांबर आहे. आज देखील तुम्ही आज जरी जाऊन बघितलं तर एक सुद्धा खड्डा मोठागाव मानकुली ब्रिजवर नाही. मी वैयक्तिक लक्ष घालतो. आणि क्वालिटी काम जेव्हा होतं त्याच्यानंतर असे खड्डे पडणं शक्यच नाही. पण आपल्याकडे क्वालिटी काम नाही करायचं, लोकांच्या भावनांशी खेळायचं, भावनिक विषय भावनिक मुद्दे घेऊन लोकांपर्यंत जायचं. आणि पॉलिटिक्समध्ये आता भावनिक मुद्द्यांना जास्ती महत्व आलंय अभिजित. म्हणजे तुमच्या डेव्हलपमेंटपेक्षा भावनिक मुद्दे हावी झालेत राजकारणावर, असं एक तरुण राजकारणी म्हणून मला वाटतं. आणि हे कुठेतरी आपल्या देशाला किंवा आपल्या राज्याला किंवा आपल्या महापालिकेला कुठेतरी एक वाईट मार्गावर घेऊन चाललाय असं मला वाटतं. एकंदरीत आता हा जो मोठागाव मानकोली पूल बोलला, तर अजून एक त्याला जोडूनच एक प्रश्न आहे. आपण डोंबिवली शहर जर पाहिलं तर डोंबिवली पूर्वेला स्टेशन परिसर बघितलं तर अत्यंत बकाल आहे. म्हणजे तिथे पावलोपावली जवळपास फेरीवाले बसतात आणि तेच वेस्टला नाही आहेत. म्हणजे डोंबिवली वेस्ट जर तुम्ही आलात तर तिकडे एक नियोजन दिसतं, वाहतूक कोंडी आहे पण एक नियोजन दिसतं, ते फेरीवाले नाही आहेत. तर नेमकं काय समीकरण आहे? डोंबिवली ईस्टचे राजकारणी आणि डोंबिवलीचे वेस्टच्या राजकारण्यांमध्ये हाच फरक आहे. मी तुम्हाला सांगतो, डोंबिवली वेस्टला पूर्ण त्या महास्टेशनच्या बाहेर छोटी छोटी दुकानं होती. 2016ला ई रवींद्रन कमिशनर होते, ते पाहणी करण्यासाठी डोंबिवलीत आले होते. मी तेव्हा एकनाथ शिंदेबरोबर काम होतं, शिवसेना एकत्रित होती आणि तेव्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते. त्यांच्या माध्यमातून आम्ही ती पूर्ण दुकानं तोडून टाकली आणि तो पूर्ण स्टेशनचा परिसर मोकळा केला. जुन्या डोंबिवलीत राहणाऱ्या रहिवाशांना माहिती आहे की त्या परिसरामध्ये वाहतूक कोंडी त्या दुकानांमुळे व्हायची. आणि तो जेव्हा परिसर आम्ही खाली केला, आम्हालाही शंका होती की तिथे फेरीवाले त्यांचं बस्तान मांडतील आणि मोठ्या प्रमाणात लोकांनाही त्रास होईल, परंतु आम्ही एकही फेरीवाला बसून दिला नाही. आज डोंबिवली वेस्टला तुम्ही बघाल तर दीनदयाल रोडला 500 मीटर सोडून स्टेशन फेरीवाले बसतात, बाकीच्या ठिकाणी स्टेशन परिसर मोकळा आहे. याला राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे आणि ती कुठेतरी नाही आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे ईस्टचे फेरीवाले बसतात. मी सभापती असताना 1 वर्ष मी हे फेरीवाले मुक्त केलं होतं डोंबिवली ईस्टला सुद्धा. म्हणजे इच्छाशक्ती असेल तर 100% करू शकतो, पण तिकडच्या लोकांना ते करायचंच नाही. यामागे काही अर्थकारण जडल्याचं देखील आहे ना. अर्थकारण तर आहेच. तिथे मोठे मोठे हफ्ते आहेत काही लोकांचे. ते मला राजकारणी लोकांची नावं नाही घ्यायची, पण लोकांनाही माहिती आहे की मोठ्या प्रमाणात हप्ते वसुली तिथे केली जाते आणि त्याच्यामुळे हे फेरीवाले हटवणं खूप कठीण आहे. आणि राजकीय जोपर्यंत वेस्टेड इंटरेस्ट बंद होत नाही, माझं म्हणणं आयुक्तांनी एक दिवशी करावी ना कारवाई, जोरदार कारवाई करावी, पण आयुक्त करणार नाही कारण त्यांच्यावरती राजकीय दबाव आहे आणि त्याच्यामुळे ते कारवाई करू शकत नाही असं मला वाटतं. तर शहरात ही जी विकास कामं सुरू आहेत, इव्हन कल्याण शिलोडवर आपण बघितलं तर मेट्रोचं काम सुरू आहे. डोंबिवलीमध्ये जवळपास अर्ध्याहून अधिक रस्ते खोदून ठेवलेत, तिकडे कॉन्क्रीट करण्याची कामं सुरू आहेत. आज न उद्या रस्ते पूर्ण होतील वगैरे वगैरे ते सगळं मान्य आहे, पण इन बिटवीन जो वेळ जातोय त्यामध्ये नागरिकांचे हाल होत आहेत. तर ही कामं पूर्ण करण्यासाठी विरोधी पक्ष म्हणून तुम्ही काय, तुम्हाला जर आता दिसत असतील की रस्ते कॉन्क्रीट होत आहेत, लोकांना आनंद वाटत असेल की रस्ते कॉन्क्रीट होत आहेत, पण अभिजित मी या रस्त्यांकडे बघताना एक वेगळा दृष्टिकोन ठेवून बघतो. डोंबिवलीमध्ये कॉन्क्रीट रोड झाले मान्य करावं लागेल, परंतु आपण जर या रस्त्यांची तपासणी केली आजही, त्या मुद्द्यावर मी अजूनही प्रशासनाशी भांडतोय, तुम्ही जर आज तपासणी केली तर एकही रस्ता ॲज पर डीपी झालेला नाही. म्हणजे MMRDAने हे जो निधी आपल्याला दिला होता, तो निधी हे रोड डीपी प्रमाणे कॉन्क्रीट करण्यासाठी दिला होता. रस्त्यांची रुंदी तशीच ठेवून हे रस्ते जसे होते तसे कॉन्क्रीट केले गेले. मला सांगा, आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये UDCPR आलाय. UDCPR प्रमाणे जिथे 4-4, 5-5 माळ्याच्या बिल्डिंग होत्या, तिथे आज तुम्ही 10-10, 12-12 फ्लोअरच्या परमिशन्स दिल्या. आज इथली लोकसंख्या दुपटीने वाढणार आहे येत्या 5 वर्षामध्ये. मग जे आहेत ते रस्ते तुम्हाला पुरणार आहेत का, याचा विचार डोंबिवलीकर करणार आहेत का? हे रस्ते ॲज पर डीपी का झाले नाही, याला जबाबदार कोण आहे, याची देखील तपासणी इथल्या लोकांनी केली पाहिजे. मी तर या विषयावर मांडतोय. मला सांगा, 15 मीटरचा रोड करण्यासाठी MMRDAने पैसे दिले, आपण तो 9 मीटर केला. जे उरलेले पैसे आहेत, म्हणजे 9 मीटर रस्ता करायला आणि 15 मीटर रस्ता करायला वेगवेगळी अमाऊंट लागते. 15 मीटर रस्ता करायला जर 1 कोटी रुपये लागणार असतील तर 9 मीटर रस्ता करायला 70 लाख रुपये लागतील.
तर हे 30 लाख रुपये कुठे गेले, त्याचा शोध घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्या शोधाच्या मागे मी आहे आणि लवकरच त्याच्या मागे एक मोठा गौप्य या विषयाची पोलखोल होणार आहे. मोठा एकंदरीत त्या कामामध्ये देखील भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचार तर महापालिकेत प्रत्येक कामामध्ये आहे. कुठल्या कामामध्ये भ्रष्टाचार नाही असं काम शोधून आपल्याला म्हणजे आपण बोलतो ना भ्रष्टाचार का आहे का नाही शोधायचा आहे, शोधायचं नाही. भ्रष्टाचार कुठल्या कामात नाही असं एखादं काम शोधावं लागेल आपल्याला. मी तुम्हाला सांगतो, स्मशानभूम्या असतील, गार्डन्स असतील, हे असतील, प्रत्येक विषयामध्ये भ्रष्टाचार केला जातो. माझं म्हणणं एवढंच आहे की डोंबिवलीमध्ये जी कामं रोडची झाली ती ॲज पर डीपी व्हायला हवी होती. डीपी रोड प्रमाणे म्हणजे लोकांना, सर्वसामान्य माणसांना इझिली कळण्यासाठी डेव्हलपमेंट प्लॅन नुसार रोड्स व्हायला पाहिजे होते. ते आज झालेलेच नाही. एकही रोड तुम्ही डेव्हलपमेंट प्लॅन नुसार केलेला नाही. म्हणून जे ट्रॅफिक कोंडी, आज माझा पुतण्या जो आहे तो डोंबिवली ईस्टला शाळेमध्ये जातो, त्याला इथून जायला जवळजवळ 1.5 ते 2 तास लागतात. आपण बोलतो की इथले डोंबिवलीच्या लोकांना सवय झाली आहे ट्रेनमध्ये 2 तास धक्के खाऊन जायचे. मला वाटतं ते धक्के खाण्याची प्रॅक्टिस ते मुलांना देखील करत आहेत. म्हणजे त्या जे ट्रेनमध्ये ते धक्के खातात तसेच शाळेत जाताना मुलांनी बसमध्ये धक्के खायचे, म्हणजे ती त्यांना पुढच्या पिढीसाठी ते प्रॅक्टिस करून घेत आहेत. असं मला डोंबिवलीकर जनतेचं वाटतं की मुलांना 2-2 तास जर ट्रॅफिकमध्ये लागत असतील स्कूल बसमध्ये जायला, तर म्हणजे जे मी धक्के खातोय कामावर जाण्यासाठी सकाळी 2 तास, ते मुलांना प्रॅक्टिस, मुलांचं रिहर्सल चालू आहे. असं वाटतं की मुलांनी पण 2-2 तास धक्के खावे बसमध्ये. तुम्हाला सांगतो, मुलं अक्षरशः रडताना मी बघितलेत बसमध्ये. म्हणजे उन्हाचा तडाखा असल्यानंतर 2-2 तास जेव्हा मुलांना लागतात, मुलं अक्षरशः रडकुंडीला येतात आणि प्रचंड ट्रॅफिकचा त्रास लोकांना होत आहे. आणि याच्यावरती मोठा तोडगा काढल्याशिवाय पर्याय नाही. बरेचसे रोड वनवे करावे लागतील, बरेचसे रोड वाइंडिंग करावे लागतील. ते केल्याशिवाय डोंबिवलीच्या ट्रॅफिकचा प्रश्न हा सुटणे नाही. दीपेश, आता थोडं तुमच्या राजकीय वाटचालीकडे आपण वळूया. तुम्ही आता ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आहात. मध्यंतरी जर आपण पाहिलं तर गणपती दरम्यानच 2 मोठे नेते तुम्हाला तुमच्या दरम्यान तुमच्याकडे येऊन गेले. शिवसेनेचे जे खासदार श्रीकांत शिंदे आहेत त्यांनी तुमची भेट घेतली. भाजपच्या प्रदेशाध्यक्ष म्हणजे एकेकाळी तुम्ही त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. एक हार्डवेअर दोघांमध्ये असल्याचं देखील बोललं जात होतं. रवींद्र चव्हाणांनी पण तुमची भेट घेतली. जवळपास तास 1.5 तास चर्चा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. म्हणजे एकीकडे शिंदे, एकीकडे चव्हाण. काय सांगाल, काय चर्चा झाली त्या? नाही, पहिले रवींद्र चव्हाणांचा मुद्दा घेतो. ते पहिल्यांदा माझ्या घरी आले. रवींद्र चव्हाण याच्या आधी, हे अपेक्षित होतं का? नाही, ह्याच्या आधीचे जे गणपती आहेत, दर गणपतीला ते माझ्याकडे येतात. त्यांच्या माझे वडिलांशी खूप जुने संबंध आहेत आणि माझेही त्यांच्याशी वैयक्तिक संबंध आहेत. पण मागच्या वर्षी फक्त 1 वर्षाचा जर तुम्ही, तुमचा राजकीय जो विरोध होता, हा विरोध एकदम टोकाचा झाला होता आणि अचानक ते गणपती दरम्यान तो फोटो जो व्हायरल झाला, तो लोकांना खरा वाटत नव्हता. म्हणजे तो पचत नव्हता आणि अशी चर्चा रंगली की दीपेश म्हात्रे पुन्हा भाजपमध्ये जात आहेत का, किंवा पुन्हा शिंदे गटात जात आहेत का? नाही, आता तर माझं कुठल्याही पक्षामध्ये जाण्याचा काही रोल नाही. कारण मी आता माझ्या पक्षामध्ये आहे. मी भक्कमपणे विरोधी पक्षाची भूमिका मांडतोय आणि माझ्या पक्षाला सक्षम करण्याचं काम मी डोंबिवली, कल्याण किंवा या पूर्ण जिल्ह्यामध्ये करतोय. महत्वाचा विषय असा की रवींद्र चव्हाण माझ्या घरी आले. रवींद्र चव्हाण दरवर्षी येतात गणपतीला. फक्त गेल्या वर्षीचा अपवाद सोडला तर ते दरवर्षी येत होते गणपतीला. मला एक तरुण राजकारणी म्हणून एवढं वाटतं की राजकारणामध्ये वैचारिक वाद असलेच पाहिजे आणि वैचारिक वाद माझे त्यांच्याशी आहेत, परंतु वैयक्तिक वाद कुठलेही नसावे. इलेक्शन झाल्यानंतर जसं मुंबई, पुणे या भागामध्ये परस्पर विरोधी लोक एकत्र नाश्ता करायला भेटतात, तशी परंपरा डोंबिवलीत सुरू झाली पाहिजे असं मला वाटतं. कारण इलेक्शन ही इलेक्शन सारखी लढली पाहिजे. इलेक्शन झाल्यानंतर आपण शहराच्या विकासाच्या दृष्टीने सगळ्यांनी एकत्र येऊन, विरोधी पक्षालाही बरोबर घेऊन विकास कामं जर केली तर शहराच्या लोकांचा फायदा होईल. तुम्ही पुढाकार घेतला होता तो? नाही, ते माझ्या घरी आले तेव्हा राजकीय चर्चा कुठलीही झालेली नाही. ते माझ्याशी घरी आले, गणपतीला दर्शन केलं आणि राजकीय गप्पा सोडून फक्त गणपती विसर्जनाच्या बद्दल आम्ही चर्चा केली थोडीफार. बाकी अशी काही राजकीय चर्चा झालेली नाही. बोलले असतील ना की दीपेश ये म्हणून? नाही, असं कोणी गणपती दर्शनाला आला की ये असं बोलत नाही. पण त्याच्यानंतर मग खासदार साहेब आले. बघा, मी तुम्हाला सांगतो, खासदार साहेबांचे मी जेव्हा शिवसेनेत प्रवेश केला,
म्हणजे दीपेश म्हात्रे, पुंडलिक म्हात्रे आणि आमच्या फॅमिलीने जेव्हा आम्ही 2008ला शिवसेनेमध्ये प्रवेश केला पहिल्यांदा, 2008ला आम्ही प्रवेश करताना जिल्हा प्रमुख एकनाथ शिंदे साहेब होते. आम्ही त्यांच्या नेतृत्वामध्ये प्रवेश केला होता. श्रीकांत शिंदे जेव्हा 2014ला निवडणूक लढले पहिल्यांदा, तेव्हा मी तरुण होतो, तेही तरुण होते, आमचे वाईफ जुळत होते, ते, मी, आदित्य ठाकरे साहेब, आम्ही एकत्र प्रचार करायचो ना. म्हणजे मी त्यांचा इथला पदाधिकारी होतो, खासदार साहेब खासदार होते आणि आदित्य साहेब आमचे नेते होते. आम्ही दोघं मिळून आदित्य साहेबांचं काम करत होतो, आदित्य साहेबांबरोबर प्रचार करत होतो. आमची बॉन्डिंग चांगली होती. मी जरी शिवसेना सोडली असली, म्हणजे शिवसेना शिंदे गटातनं मी जरी इकडे प्रवेश केला असला, तरी मी माझे वैयक्तिक संबंध कुणाशी खराब केलेले नाही. माझे वैयक्तिक संबंध आहेत आणि ते पुढेही राहतील, कारण वैयक्तिक संबंध जपणं ही महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा एक भाग आहे आणि तो मी जपलाय. आणि त्याच्यासाठी कोणी काही शंका घ्याव्या, म्हणजे मी माझ्या घरी दोघं आल्यानंतर बरीचशी चर्चा झाली, मी कुठल्या पक्षात जाणार, त्याच्यावरती काही ठिकाणी तर बेटिंग पण सुरू होतं की दीपेश म्हात्रे आता भाजपमध्ये दीपेश म्हात्रे पुन्हा शिंदेकडे जातात. नाही, पण मला तुम्हाला सांगतो, मला जेवढं फ्रीली इथे काम करता येतं, उद्धवजी मला जेवढं फ्री हँड देतात, तर आत्ता तरी माझा काही असा विचार नाही. मला जिथे मी काम करतोय चांगल्या पद्धतीने पक्षाचं काम करतोय, पक्षवाढीसाठी काम करतोय, महापालिकेत देखील आम्हाला चांगल्या जागा मिळतील अशी अपेक्षा आहे. येत्या भविष्य काळामध्ये राजकारण आहे, कोणी काय बघितलेलं नाही, परंतु मला विश्वासाने सांगावंसं वाटतं की मी उद्धव साहेबांबरोबर राहून चांगलं काम करू शकतो, माझं राजकीय करिअर चांगलं होऊ शकतं असं मला वाटतं. तुम्ही उद्धव ठाकरेंसोबतच राहणार आहात? ते मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं की मी उद्धव साहेबांबरोबर आताही आहे आणि भविष्यातही त्यांच्याबरोबर काम करत राहणार. तर येत्या निवडणुकीची स्ट्रॅटेजी काय असेल तुमची? येत्या निवडणुकीची, महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने आमची प्रत्येक वॉर्डमध्ये उमेदवारांची चाचपणी करणं सुरू आहे. कोणाबरोबर युती होईल, कोणाबरोबर आम्ही वैयक्तिक लढू, कोणाबरोबर छुपी युती होईल, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आमच्याकडे आमचे कॅन्डिडेट्स कसे प्रत्येक वॉर्डात असतील, कुठेही आम्ही कमी पडता कामा नये, त्याच्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. युतीची चर्चा तर तुमची मनसेसोबत सुरूच आहे. छुपी युती काय आहे? छुपी युती म्हणजे छुपी युती होऊ शकते. म्हणजे तुम्हाला बघा, काही युती ओपनली होते, काही युती छुपी असते आणि काही लोक छुप्या पद्धतीने मदत करत असतात. अदृश्य हात असतात ना राजकीय मित्र, राजकीय आपले हितचिंतक, हे आपल्याला मदत करत असतात. पण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला चांगल्या जागा मिळतील अशी अपेक्षा मला आहे. या दरम्यान आता काल राज ठाकरेंचा जी आढावा बैठक झाली, एकंदरीत दोन्ही कार्यकर्त्यांना असं वाटतं की दोन भाऊ एकत्र यावेत, महापालिका निवडणुकीसाठी दोघांनी एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जावं, कारण समोर महायुतीचं आव्हान तुमच्या समोर असणार आहे. सत्ताधारी दोन्ही पक्ष आहेत, त्या तुम्हाला युती करणं भाग आहे असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. तर एकंदरीत जिल्हा प्रमुख म्हणून तुमचं काय मत आहे आणि तुम्ही याबाबत वरिष्ठांची काही चर्चा पुन्हा करणार? युतीसाठी तर आम्ही अनुकूलच आहोत. युती राजसाहेबांबरोबर झाली तर इथे आम्हाला काम करणं सोपं होईल. परंतु जेव्हा मी माझ्या पक्षाचा विचार करतो, मी माझ्या पक्षाची बांधणी अशी भक्कमपणे करतोय की प्रत्येक वॉर्डामध्ये माझ्याकडे उमेदवार असला पाहिजे, अशा पद्धतीने माझं काम सुरू आहे. आणि मी तुम्हाला एक ठाम विश्वासाने सांगतो की प्रत्येक वॉर्डमध्ये, जे आज 122 वॉर्ड आहेत, ते 122 वॉर्डमध्ये आमच्याकडे उमेदवार असतील आणि एकही वॉर्डमध्ये आमच्याकडे उमेदवार नाही असं होणं शक्य नाही. दुसरी गोष्ट, मनसेबरोबर जी युती आहे त्याच्यासाठी इथले जे स्थानिक त्यांचे नेते आहेत, आमच्या भेटी सुद्धा झाल्या, लवकरच आमची एक बैठक देखील होणार आहे आणि युतीच्या दृष्टीने आम्हाला काय करता येईल आणि आमचे आणि त्यांचे लोक कसे ऍडजस्ट होतील. कारण बघा, दोन्ही पक्षाचं प्राबल्य एकाच भागामध्ये असतं. दोन्ही पक्ष मराठी माणसांची बाजू घेणारे पक्ष आहेत. प्राबल्य एकाच विभागामध्ये असल्यामुळे शीट शेअरिंगमध्ये थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून आम्ही बसून हे आमच्या स्थानिक लेवलवरती चर्चा करून मग वरिष्ठांना कळवणार आहे. काय वाटतं तुम्हाला यावेळेस सत्ता कशी असेल? सत्ता मी तुम्हाला सांगतो बघा, मराठी माणसाच्या मनात खूप राग आहे, जनतेच्या मनात खूप राग आहे आणि तो राग या महापालिकेच्या निवडणुकीतून व्यक्त होईल अशी असं मला वाटतं. कारण रस्ते, खड्डे आणि 5 वर्षे सत्ता नसताना मला तर एवढंच सांगायचं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोकांनी जे कोविड काळामध्ये जे काम केलंय ना, ते लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. ते काम जर पोहोचवलं तर लोक, मला ठाम विश्वास आहे की
उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देतील असं मला वाटतं. एकंदरीतच आपण आता चर्चा केली ती दीपेश म्हात्रे जे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आहेत. कल्याण डोंबिवलीमधील विविध समस्या, 65 बेकायदा इमारत, स्वतंत्र नगरपालिका याबद्दल त्यांनी आपली भूमिका ठामपणे या ठिकाणी मांडली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष कल्याण डोंबिवलीकरांच्या पाठीमागे ठामपणे उभे असल्याचे देखील त्यांनी सांगितलंय. त्यांच्या राजकीय वाटचालीबाबत देखील त्यांनी आपल्याला आता स्पष्ट केलेलं आहे. एकंदरीतच कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी, जिल्हा वार्ताशी कनेक्ट राहण्यासाठी जिल्हा वार्ता यूट्यूबला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा.